हॅलो हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुकिंग विथ दीपाली या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये लहान मुलांसाठी अशी मौसूद गरमागरम आणि पौष्टिक दाल खिचडी की ताटात वाढताच तिचा सुंदर सुगंध दरवळेल आणि बाळाचा हात थेट खिचडीकडेच जाईल। लहान मुलांसाठी खिचडी बनवताना जास्त मसाले, तिखट किंवा झणझणीतपणा नको, म्हणून आजची आपली खिचडी अगदी साधी, सात्विक आणि घरच्या पद्धतीची आहे। तांदूळ आणि डाळ एकत्र शिजवल्यावर तयार होणारी ही खिचडी इतकी मऊ आणि लुसलुशीत होते की चमच्याने हलकेच ढवळलं तरी ती तोंडात विरघळल्यासारखी वाटते। यामध्ये आपण कोणताही गरम मसाला किंवा तिखटचा वापर जास्त प्रमाणात केलेला नाही। फक्त डाळ, तांदूळ, थोडीशी आपले घरातील साहित्य एवढ्यातच आपल्या बाळासाठी प्रेमाने पौष्टिक खिचडी तयार करणार आहोत। आणि खिचडी शिजून तयार झाली की त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप घातलं की त्याचा तुपाचा मंद सुगंध आणि गरमागरम खिचडीचा मस्तच असा स्वाद। ही खिचडी इतकी मऊ हलकी आहे की लहान मुलांना खायला देण्यासाठी ती खूपच उत्तम अशी ठरणार आहे। तर ही खिचडी लहानांपासून ते मोठे सुद्धा खूप आवडीने खातील। चला तर मग आज आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे सर्वात अगोदर कुकर ठेवून घेतले आहे आणि त्यानंतर मी इथे 1.5 ते 2 पळी तेल टाकून घेतले आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी इथे 1 वाटी तांदूळ घेतले आहे आणि हे तांदूळ बासमती आहेत। तर असं काही नाही की तुम्ही बासमतीच तांदूळ घ्यायचा आहे म्हणून, तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो घ्यायचा आहे। तर मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतले आणि इथे अर्धी वाटी मुगाची डाळ आणि इथे अर्धी वाटी तूर डाळ घेतले। तूर डाळ ह्यासाठी घेतले की जेव्हा आपण दाल खिचडी बनवतो तेव्हा खिचडी खूप छान अशी आळून येते, म्हणजे मिळून येते त्यासाठी। आणि मूग डाळ तर ही पौष्टिक असतेच लहान मुलांसाठी, तर त्यासाठी ह्या दोन्ही डाळ घ्यायच्या आहेत। जर वाटत असेल तुम्ही तर मसूर डाळसुद्धा घेऊ शकता। आता हे तिन्ही मिक्स करून 2 ते 3 वेळेस स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। तर आता तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। तर फ्रेंड्स ना, माझ्या कुकरचं हँडल तुटलेला आहे, म्हणजे तो खिळा निघलेला आहे, तर त्याला रिपेअर करून आणावं लागेल। पण सध्याला तर आता मला बनवायचीच, त्यासाठी आता काही उपाय नाही आहे त्यावरती। तर फ्रेंड्स, इथे मी सर्वात अगोदर मोहरी टाकून घेत आहे। आणि जेव्हा आपण तांदूळ घेतो फ्रेंड्स तेव्हा तर तांदूळ घेता वेळेस फ्रेंड्स तुम्ही कुठलाही घेऊ शकता। आणि मेन म्हणजे जर घ्यायचंच असेल ना दाल खिचडीसाठी तर इंद्रायणी राईस, आणि जर इंद्रायणी राईस नसेल तर आपल्या गावाकडचा जो रेशनचा तांदूळ असतो तो घेतला तरी चालतो, कारण रेशनच्या तांदळाने एकदम टेस्टी आणि एकदम चवदार अशी खिचडी बनते। तर अशा प्रकारे मी आता बारीक चिरून घेतलेलं लसूण टाकून घेतले आहे। 5 ते 6 पाकळ्या मी इथे बारीक चिरून घेतल्या होत्या, त्या मी टाकून घेत आहे। त्यानंतर आता मी जिरे टाकून घेते। अशा प्रकारे मी छोटे अर्धा चम्मच 2 असे जिरे टाकून घेतले, म्हणजे 1 चम्मच जिरे टाकून घेतले। त्यानंतर अशी थोडी मोठी चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। त्यानंतर इथे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, स्वच्छ असा धुवून घेतलेला। आता हे सगळं थोडंसं लाल होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर अशा प्रकारे इथे मी अर्धा छोटा चम्मच हळद टाकून घेत आहे। जिरे टाकून घेतले, त्यानंतर हळद टाकून घेतली आहे। त्यानंतर आता मी इथे 1 मोठ्या साईजचा टोमॅटो टाकून घेत आहे। तर फ्रेंड्स, ह्यामध्ये कुठलेही मसाले न टाकता एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट अशी दाल खिचडी आपल्याला आज बनवायची आहे। तर ह्यामध्ये कुठल्याच मसाल्याचा वापर करायचा नाही, कुठलाही मसाला न टाकता ही रेसिपी एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट अशी लागते। तर मी इथे 1 ते 1.5 चम्मच
मीठ टाकून घेतले आहे. आता थोडंसं टोमॅटो मऊ पडू द्यायचा आहे. आता थोडेसे टोमॅटो मऊ झाल्याच्या नंतर इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि आता हे तोपर्यंत मऊ पडेपर्यंत एका साईडला 2 ते 3 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स, आता मी ह्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 वेळेस. तर आता मी इथे तांदूळ टाकून घेत आहे. तर तांदूळचे मेजरमेंट मी 1.5 वाटी तांदूळ घेतले आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिळून अर्धी वाटी डाळी घेतलेल्या आहे, दोन्ही मिळून अर्धी वाटी. तर फ्रेंड्स, हे लहानच मुले नाही तर मोठे सुद्धा खूप आवडीने खातील. तर अशा पद्धतीने ही डाळ खिचडी बनते एकदम सोप्या पद्धतीने. आणि ह्या दाल खिचडीमध्ये दाल खिचडी म्हणलं का तर थोडीशी ही खिचडी ना जास्त थोडीशी अशी पातळ राहते, जास्त असं घट्ट वगैरे नसते. आपली नेहमीची खिचडी ही वेगळी असते. ही दाल खिचडी ह्यामध्ये पाणी जास्त असतं, तर ही थोडीशी पातळ अशी असते. तर इथे 1 ते 2 मिनिट झाला आहे. तर मी इकडे एका साईडला गरम करण्यासाठी पाणी ठेवले होते. तर डाळ खिचडीला पाणी थोडंसं जास्तच लागतं. तर मी इथे 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकले. परत अजून मी 1.5 ग्लास पाणी टाकते ह्यामध्ये. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी इथे पाणी टाकून घेतले आहे. 2 वाटीमध्ये म्हणजे 1.5 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घ्यायची आहे. काही मुगाची आणि काही तुरीची घ्यायची आहे, दोन्ही मिळून. आणि अजून 1-2 चम्मच वाढवलं तरी चालते. आपले जे खायचे चम्मच असतात 2 चम्मच अजून डाळ वाढून टाका, जेणेकरून जास्त चवदार अशी खिचडी बनते. तर तुरीची डाळ थोडीशी जास्त टाकायची आहे. तर फ्रेंड्स, ही खिचडी ना लहान मुले खूप आवडीने खातात, कारण लहान मुलांना जास्त मसाल्याचं म्हणजे देणं हे चांगलं नसतं, कारण सी जास्त लागत असते. तर त्यासाठी बिना मसाल्याची ही खिचडी आहे. एकदम साधी आणि सोपी पण एकदम टेस्टी, एकदम चविष्ट अशी ही खिचडी आहे. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही इथे बघितलेच असेल. फोडणीमध्ये आपल्या घरातले जे साहित्य आहे ते मी टाकले आहे. आणि हिरवी मिरची, मुलं जर जास्त तिखट खात नसतील 3 ते 4 हिरवी मिरची टाकायची आहे कट करून. तर मी इथे टोटल 4 ग्लास पाणी टाकले आहे 2 वाटी तांदूळ आणि डाळसाठी. कारण खिचडी ही थोडीशी पातळ असते, मी तुम्हाला अगोदरही सांगितले आहे. आणि आता शिजल्याच्या नंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवते. एकदम छान अशी खिचडी बनते. आता 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता ह्यामध्ये मीठ चेक करायचं आहे, कमी जास्त काही असेल तर. जर हळद सुद्धा कमी वाटली तर ह्याच स्टेपला हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. आता मी मीठ चेक करते. अगोदर कमीच टाकायचं, जास्त खारट झालं तर कमी करता येत नाही, पण कमी झालं तर टाकता येतं. तर मी इथे बऱ्यापैकी मीठ कमी आहे, तर मी इथे 1 चम्मच मीठ टाकून घेतले आहे. हळद तर एकदम परफेक्ट अशी आहे, हळदीची काही गरज नाही. जर तुम्हाला कमी वाटलं तर हळद टाकून घ्यायची आहे. आता अजून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. तर आता मी इथे कुकर लावून घेत आहे. तर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली दाल खिचडी बनवून तयार झालेली आहे. आपल्या लहान मुलांसाठी अगदी प्रेमाने बनवलेली ही गरमागरम दाल खिचडी एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी बनवून तयार झालेली आहे. ही खिचडी किती मऊसूद आणि लुसलुशीत अशी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. चमच्याने हलकंसं ढवळलं तरी
अगदी अलगद विरघळतीये. डाळ आणि तांदूळ छान एकजीव झाले आहेत. यामध्ये आपण कोणतेही जास्त प्रमाणात तिखट किंवा जड मसाले वापरलेले नाहीत. अगदी साधे घरगुती आणि पौष्टिक पदार्थ वापरून ही खिचडी तयार केली आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी जेवण बनवताना साधेपणातली चव किती सुंदर असते हे या खिचडीमधून नक्कीच जाणवते. गरमागरम खिचडीचा एक मऊसर घास, त्यात डाळ तांदळाची छान चव आणि तुपाचा हलकासा सुगंध. साधं जेवण असलं तरी समाधान मात्र अगदी भरभरून देणारं आहे. लहान मुलांसाठी जेव्हा हे खिचडी खाऊ घालायची आहे तेव्हा तुपाचा वापर नक्की करा. तर फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.